MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH त्यांची पूर्तता नाहीये असं आमचं म्हणणं आहे। मकोकासाठी जे लागतं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाहीये आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे। याबरोबर तुम्ही जे इतर जे दोन गुन्हे आहेत, खंडणीचा असेल आणि अॅट्रॉसिटीचा असेल, ते देखील केज येथील न्यायालयात कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या दोन केसेस इथं मांडता येत नाही असं आमचं म्हणणं आहे। त्या दोन केस एकत्रित पोलिसांना अधिकार नसलेलंच आमचं मत आहे। पोलिसांना असे अधिकार नाहीत एकत्र क्लब करायचे। याबरोबरच म्हणजे वाल्मिक कराडच्या संदर्भात इतर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यात आणि सुदर्शन घुले यांचा कुठलाही संबंध नाही असं देखील तुम्ही युक्तिवाद केला। ही वस्तुस्थिती आहे। सुदर्शन गुन्ह्यांवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मिक कराडांचा काही संबंध नाही। ही वस्तुस्थिती आहे, ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडली। सर सविस्तर सांगा जरा, तुम्ही 2 तास तब्बल सगळा युक्तिवाद केला होता, काय काय नाही सांगतो काय होतं, काही गोष्टी अशा असतात ज्याच्यावर भाष्य न करणं योग्य आहे, त्या न्यायालयासाठी असणं योग्य आहे आणि ते त्याच्यावर भाषण नाहीत करत। तर तुम्ही जो युक्तिवाद केला होता त्याला अफेन्स केलं होतं त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मकोका लावलाय, जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले आहेत त्या गोष्टी योग्य आहेत। आमचं म्हणणं ते ॲब्सोल्युटली अयोग्य आहेत। तुम्ही काही केसेसचे रेफरन्स दिले, त्याचबरोबर त्यांनी देखील काही केसेसचे रेफरन्स दिले, ज्यामध्ये मुंबई बॉम्बस्फोटाचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्यात वेगवेगळे गुन्हे होते तरी देखील ते एकत्रित चार्जशीट केला असं त्यांनी म्हटलं। त्याबाबत मी सांगितलं की त्या केस ह्या केसला ऍप्लिकेबल नाही होणार। का ते उदाहरण म्हणून होतं, उदाहरण होतं ते। मुख्य सूत्रधाराबाबत देखील तुमच्यावर केलं जातं, त्यांनी म्हटलेलं आहेच, पूर्वीपासून त्यांची हीच केस आहे की वाल्मिक कराड हे मुख्य सूत्रधार आहेत। आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही, पुरावा कायदेशीर नक्कीच नाही। अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच आहे अर्थ, पुरावा नक्कीच नाही। कोल्हापुरातील बाल हत्याकांडाचा देखील संदर्भ देण्यात आला आहे। नाही, ते एकाच उदाहरण म्हणून म्हणून उदाहरण होतं फक्त, त्याचं काही रेफरन्स इथं नाहीये। त्यावर त्यांचं म्हणणं असं की एकत्रित करता येईल, आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार कोर्टाचा आहे, पोलिसांचा नाही। आज फक्त डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर चर्चा झाली, डिस्चार्जवर चर्चा झाली, संपत्ती जप्त करण्याबाबत नाही त्याच्यावर त्यासाठी वेळ आज नव्हता मिळाला मेहरबान कोर्टाला। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।